नमस्कार. सिंह राशीच्या जातकांनो, कधी विचार केला आहे का तुम्ही की सिंहासारखी ताकद असूनही, राजासारखी बुद्धी असूनही गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच जागेवर का थांबलंय? तुम्ही प्रचंड मेहनत करताय, रक्त आटवताय, पण यश मात्र फळ मिळत नाही, दुसऱ्याच पदरात पडतंय. तर मंडळी, ज्याच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच एक वेळ हात तुमचे सोडले. रात्री झोपताना मनात एकच विचार येत होता की माझे चांगले दिवस कधी येणार? तर ऐका, तुमच्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन येते मी. 13 जुलैचा हा सोमवार. हो, कारण या दिवशी आकाशात एक असा दुर्मिळ चमत्कार घडतो जो शतकातून एकदा दुसऱ्यांना घडवतो. सोमवती अमावस्या. पण थांबा, ही फक्त संधी नाही, ही अमावस्या नाही, ज्योतिषशास्त्राची सर्वात मोठी गुप्त गगना सांगते. या अमावस्याच्या रात्री सिंह राशीच्या जातकांना आयुष्यात एक ती व्यक्ती प्रवेश करणार आहे. एक अशी व्यक्ती जिच्या पावलांनी तुमचं बंद नशीब कुलूप एक रात्रीत उघडन. ही व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या आयुष्यात कधीपासून आहे? एखादी अनोळखी व्यक्ती म्हणून येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तुम्हाला कशी ओळखणार? जर तुम्ही ह्या दिवस त्या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली तर नशिबाची ही सर्वात मोठी संधी तुमच्या हातातून कायमची निसटेल. म्हणून जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर पुढचे 40 मिनिटं स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या येणाऱ्या काळासाठी राखीव ठेवा. कारण आज या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. चला तर जाणून घेऊया 13 जुलैच्या या महायोगाचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल. मंडळी, आता आपण त्या वळणावर आलो आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ती व्यक्ती नेमकी कोण आहे जी 13 जुलैच्या सोमवती अमावस्या नंतर तुमचे नशीब पालटणार आहे? ज्योतिषशास्त्र अत्यंत सूक्ष्म गणनेनुसार सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि अमावस्येचा चंद्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या राशीचा कुंडलीत गुरु आणि बुध ग्रहाची दृष्टी एक विशेष स्थानावर पडते. याचा सरळ अर्थ असा आहे की व्यक्ती तुमच्यासाठी कुठला तरी अतिरिक्त चमत्कार किंवा एखादी मोठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात 3 वेगवेगळ्या रूपात येऊ शकते. नीट लक्ष देऊन ऐका. पहिले रूप, एक अनोळखी व्यवसाय. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर अशी व्यक्ती जिच्या उंचावर ओळख, आणि ही व्यक्ती अचानक तुमच्या कामाची दखल घेऊन जिथे तुमचे कौतुक होते तिथे ही व्यक्ती तुम्हाला व्यासपीठ मिळवून देईल. दुसरे रूप, भूतकाळातील एक जुना मित्र, सहकारी, एखादा असा मित्र ज्याच्याशी तुमचा गेल्या काही वर्षात संपर्क नव्हता. हा मित्र अचानक 13 जुलैच्या आसपास तुमच्या आयुष्यात येईल. ज्याच्याकडे एखादी अशी कल्पना किंवा ऑफर असेल जी तुमच्या रिकाम्या तिजोरीला पैशांनी भरण्यास मदत करेल. तुमच्या घरातील एक स्त्री शक्ती सिंह राशीच्या पुरुषांसाठी ही त्यांची आई, पत्नी किंवा बहीण असू शकते. सिंह राशीच्या स्त्रियांसाठी ज्याची एखादी जवळची मैत्रीण किंवा सासू असू शकते. या स्त्रिया तोंड निघालेल्या एक साधा सल्ला किंवा तिचे भाग्य तुमच्यासाठी कुबेराचा खजिना ठरेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाऊ गर्दी, आम्ही त्या व्यक्तीला ओळखणार कसं? निसर्ग जेव्हा कोणाला तरी तुमच्याकडे पाठवतो तेव्हा तो आधी काही संकेत देतो. 13 जुलैच्या सोमवती अमावस्येनंतर हे 5 सेकंद लक्षात ठेवा. अचानक झालेली भेट. तुम्ही एखाद्या अडचणीत असाल, उदाहरणार्थ गाडी बंद पडणे, पैशाची अडचण किंवा मानसिक ताण, आणि ती व्यक्ती अचानक तिथे देवतासारखी हजर होईल. नावाचे अक्षर जाणून घ्या. ज्योतिष नक्षत्र चक्रानुसार त्या व्यक्तीचे नावाचे पहिले अक्षर म, स, क, अ, र असण्याची 99% शक्यता आहे. डोळ्यामधील चमक आणि सकारात्मकता. त्या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. तुमचे कितीही मोठे टेन्शन असले तरी तिच्याशी बोलल्यावर ते हलके वाटू लागेल. निस्वार्थी स्वभाव. ती व्यक्ती सुरुवातीला तुमच्याकडून कोणत्याही फायद्याची अपेक्षा करणार नाही. ती फक्त तुम्हाला मदत करायला किंवा योग्य दिशा दाखवायला पुढे येईल. ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या चुका सुधारेल. सिंह राशीच्या जातकांनो, लोक थोडे रागीट आणि जिद्दी असतात. ती व्यक्ती तुम्हाला न रागवता प्रेमाने तुमची चूक समजावून सांगेन. ग्रहाची चाल सांगते की या व्यक्तीच्या संपर्कात येताच तुमच्या आयुष्यात 3 असे चमत्कार घडतील जे तुम्ही गेल्या 3 वर्षात पाहिले नसतील. पहिला चमत्कार,
अडकलेला पैसा परत मिळणे. जर तुमचे लाखो रुपये कुठे अडकले असतील, पुणे कुठं बुडले असतील, तर या व्यक्तीच्या मध्यम स्थितीने किंवा सल्ल्याने तो पैसा व्याजासकट परत घेण्याचे मार्ग मोकळे होतील. दुसरा चमत्कारी, करिअरमध्ये प्रचंड मोठी झेप. तुम्ही ज्या नोकरीत किंवा व्यवसायात अडकून पडला आहात तिथून बाहेर पडून तुम्हाला एक अत्यंत मानाचे आणि मोठे पद मिळेल. समजा तुमचा रुबाब आणि प्रतिष्ठा वाढेल. तिसरा चमत्कारी, शत्रूचा नाश. सिंह राशीच्या जातकांनो, पाठीमागे गुप्त शत्रू खूप असतात. या व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्या वाटेतून बाजूला होतील आणि त्याचे मनसुबे धुळीस मिळतील. पण सिंह राशीच्या जातकांनो, इथे एक मोठी चेतावणी, वॉर्निंग देखील आहे. सिंह राशीचा स्वभाव असा असतो की काही चांगलं सांगायला गेलं की कधी कधी त्यांना वाटतं मला सगळं समजतं, पण मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. हा तुमचा अहंकार 13 जुलैच्या बाजूला ठेवा. जर तुम्ही गर्वाने किंवा रागाच्या भरात त्या व्यक्तीचा अपमान केला किंवा तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर लक्षात ठेवा, हा सोमवती अमावस्येचा राजयोग उलटा फिरू शकतो. निसर्गाने पाठवलेली ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुमचे थांबलेले दिवस आणखीन लांबतील. त्यामुळे 13 जुलैला डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका. कोणतीही व्यक्ती जी तुम्हाला भल्यासाठी काही सांगत असेल तिचे म्हणणे शांतपणे ऐकत घ्या. कदाचित तीच ती व्यक्ती आहे जी विधात्याने तुमचे नशीब बदलण्यासाठी पाठवली आहे. तर मंडळी, झाली त्या व्यक्तीची ओळख. पण या सोमवती अमावस्येला असे कोणते ग्रह बदलत आहे ज्याच्यामुळे तुमच्या नशिबाला असा वेग येणार आहे की हे जाणून घेण्यासाठी आपण सिंह राशीच्या जीवनातील ग्रहाचा प्रभाव पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ लाईक नक्की करा. मंडळी, आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जो तुमच्या आयुष्याचा पाया आहे, म्हणजेच ग्रहाची चाल. 13 जुलै या सोमवती अमावस्याला आकाशात केवळ सूर्य आणि चंद्र युती होत नाही, तर सिंह राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत दुर्मिळ ग्रहाचे सर्कल होत आहे. तुमच्या राशी स्वामी सूर्यदेव आणि मानाचा कारण चंद्र हे दोन्ही ग्रह एकत्र येत आहेत. सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे याच काळात तुमच्या कुंडलीत बुध राजयोग आणि गजकेसरी योगाचा सामायिक प्रभाव पाहायला मिळणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या बुद्धीवर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या निर्णय क्षमतेवर होणार आहे. गेल्या काही महिन्यात कोणाची विक्री चाललीमुळे तुमच्या डोक्यावर जे एक मानसिक दडपण होतं ते आता हजारोचे गोंधळ होतं, तो आता पूर्णपणे तुमच्यातून नष्ट होणार, संपणार आहे असं म्हणलं तरी चालेल. सिंह राशीच्या जातकांनो, कुंडलीतील 11वे घर जे लाभ स्थान मिळाले ते आता अमावस्येला सक्रिय होत आहे. याचा अर्थ तुम्ही भूतकाळ केलेले कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. ग्रहाचा प्रभाव समजून घेताना स्वतःला समजून घेणे खूप गरजेचे आहे. सिंह राशीच्या जातकांनो, 2 मोठे गुण जन्मतः असतात. नेतृत्व गुण. तुम्ही कोणत्याही संकटात घाबरत नाही, हिमतीने पुढे जाता. उदाहरणार्थ, कोणी कितीही वाईट वागलं तरी गरज पडल्यास तुम्ही त्याला मदत करायला मागे पुढे पाहत नाही. पण याच ग्रहाच्या स्थितीमुळे तुमच्यामध्ये एक मोठा दोष निर्माण होतो, तो म्हणजे अति आत्मविश्वास आणि राग. जेव्हा सिंह राशीचा माणूस रागवतो तेव्हा तो स्वतःचेच नुकसान करून घेतो. 13 जुलैच्या सोमवती अमावस्याला चंद्र हा सूर्याच्या प्रभावात येत असल्यामुळे तुमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. तुम्हाला अचानक जुन्या गोष्टी आठवून राग येऊ शकतो किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीवर संशय येऊ शकतो. हा ग्रहाचा खेळ आहे. ओळखा आणि स्वतःवर ताबा ठेवा. मंडळी, नशीब बदलणार आहे. ती व्यक्ती आयुष्यात येणार आहे. पण जर तुम्ही या 3 चुका केल्या तर आलेली लक्ष्मी आणि आलेले नशीब तुमच्या दारातून परत नीट लिहून ठेवा ही गोष्ट. पहिली चूक, तुमच्या योजनांची वाचकता करा. सिंह राशीच्या जातकांनो, लोक तुमची कौतुक ऐकायला खूप आवडतं. त्यामुळे एखादं काम पूर्ण होण्याआधी तुम्ही ते 4 लोकांना सांगून टाकता. 13 जुलै ते पुढचे 40 दिवस तुमचा कोणताही नवा प्लॅन, पैशाचे व्यवहार किंवा बिझनेस आयडिया कोणालाही शेअर करू नका. तुमच्या जवळच्या लोकांची नजर तुमच्या कामाला लागू शकते. दुसरी चूक, आळस आणि उद्याही करू नका. जेव्हा अमावस्येचा प्रभाव असतो तेव्हा शरीरातली ऊर्जा थोडी कमी होते. तुम्हाला थकवा जाणवेल, काम पुढे ढकलण्याची इच्छा होईल. पण लक्षात ठेवा,
हीच ती वेळ आहे जेव्हा ती व्यक्ती तुमच्या कामाचे निरीक्षण करते आणि आळस, झटका आणि ॲक्शन मोडमध्ये या. अहंकारातून कोणाचा अपमान करणे. जर कोणी तुम्हाला तुमची चूक दाखवून देत असेल तर मला शिकवू नका, या पवित्रता घेऊ नका. विशेष 13 जुलैच्या सोमवारी येणारी प्रत्येक व्यक्तीचं ऐकून घेणे, कारण नशीब कोणत्या रूपात येईल ते सांगता येत नाही. हा ग्रह बदलल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत एकही सुधारणा होईल. जर कोर्ट कचेरी कामे अडकली असतील तर जमिनीचे वाद असतील तर त्यात तुमच्या बाजू निकाल लागण्याचे संकेत आहे. कुटुंबात गेल्या काही दिवसापासून जे वादाचे वातावरण होते ते निवळल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील आणि मुलांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर 13 जुलैची ही सोमवती अमावस्या तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ऊर्जा जवळून खाक करणार आणि एका नवीन शक्तिशाली सिंह राशीचा जन्म होणार. ग्रहाची चाल तर आपण पाहिली, पण महायोगाचा 100% फायदा कसा होणार, असे कोणते महातोडके आणि उपाय आहेत जे 13 जुलैनी केल्याने तुमचे सर्व संकटे दूर होतील आणि जाणून घेण्यासाठी आता वळूया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. भाग 4 सोमवती अमावस्याचे महातोडगे आणि यशात गुरुमंत्र. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण हा चमत्कार पुढे आहे. ग्रहाची नक्षत्र बदलत आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यासाठी सज्ज आहे, पण तुमच्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा किंवा मागच्या काळातील वस्तू दोष जमा आहे तो दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. 13 जुलैची सोमवती अमावस्याला सिंह राशीच्या लोकांनी हे 3 उपाय आवर्जून करा. सोमवती अमावस्या ही थेट महादेवाला आणि चंद्राला समर्पित असते, त्यामुळे लवकर उठून स्नान करा. तांब्याच्या कलशमध्ये शुद्ध जल अर्पण करा. दूध, मुख्य म्हणजे काळे तीळ, जल शिवलिंगावर अर्पण करताना मनातल्या मनात भम भम भोले किंवा ओम नमः शिवाय जप करा. त्यामुळे तुमच्या राशीवरील सर्व प्रकारचे मानसिक आणि आर्थिक अडथळे एका क्षणात दूर होतील. पितृ आणि अन्नदान. अमावस्या ही पितरांची तिथी आणि सिंह राशीच्या लोकांना या दिवशी दुपारच्या वेळी घरच्या दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करावे आणि घरात बनवलेले अन्न किंवा पांढरी मिठाई गरजू लोकांना दान करावी. जर जमत असेल तर एखाद्या काळ्या कुत्र्याला किंवा गायीला आवर्जून घास घाला. यामुळे पितृदोष संपतो आणि रखडलेले कामं वेगाने सुरू होतात. मुख्य दरार म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा. 13 जुलैच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून दोन्ही बाजूला किंवा उजव्या बाजूला मोहरीच्या रागीच्या तेलाचा दिवा लावा. तुमच्या घरातल्या त्या सकारात्मक व्यक्तीला आणि लक्ष्मीला आकर्षित करेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशी. माझ्या भावांनो, बहिणींनो, हे उपाय आणि हे ग्रहाची स्थिती तुमच्यासाठी एक रस्ता तयार करत आहे. त्या रस्त्यावरून चालणे धाडस तुम्हाला स्वतःला दाखवायचे आहे. सिंह कधीही जंगलात कोणालाही परवानगी मागत नाही. ते स्वतःचे साम्राज्य स्वतः निर्माण करतो. गेल्या काही दिवसात असलेल्या अपयशाचे तुमचा आत्मविश्वास थोडा डगमगला असेल, पण लक्षात ठेवा, सिंहाने 4 पावले मागे घेतले त्याचा अर्थ घाबरणं असं नाही. झेप घेण्यासाठी तयारी असते. 13 जुलैची ही रात्र तुमच्या आयुष्यातील तीच मोठी झेप आहे. नकारात्मक विचार करणे थांबवा. माझं काय होणार प्रश्न मनातून काढून टाका. विधाने तुमच्या नशिबाने पान पलटवले. आता फक्त तुम्हाला त्यावर तुमच्या कष्टाची साई ओतायची आहे. मला माहीत आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, 13 जुलै ही सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि ती चमत्कारी व्यक्ती घेऊन येते, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व सिंह राशीच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण ज्ञान ही चांगली माहिती वाटल्याचे पुण्य मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर चला तर पुढचा माहिती आपण जाणून घेऊया. मंडळी, तुम्ही व्हिडिओच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहात, याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल अत्यंत गंभीर आहात. म्हणून शेवटपर्यंत थांबणाऱ्या माझ्या खास राशीच्या कुटुंबासाठी मी एक अत्यंत गुप्त गोष्ट सांगणार आहे. 13 जुलैच्या सोमवती अमावस्येनंतर जेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार, ती वेळ होईल तेव्हा तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला काही निसर्गाचे चमत्कार तुम्हाला दिसतील. जर अचानक घरात, अंगणात किंवा खिडकीत पांढरा पक्षी जसे की पांढरा पारवा, कबूतर येऊन बसला किंवा तुम्हाला वाटत कोणीतरी आहे तर सापडले, तर समजून जा की तुमचा चांगला काळ सुरू झाला आहे. ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळ आहे. निसर्गाचा ग्रीन सिग्नल असेल, याकडे दुर्लक्ष करू नका. आता माहिती आहे की तुमच्या मनात काही प्रश्न फिरत असतील. चला त्याची उत्तरं मी आत्ताच देऊन टाकते.
बाहू जर ती व्यक्ती 13 जुलैला आली नाही तर अमावस्येचा प्रभाव हा केवळ 1 दिवसाचा नसतो. 13 जुलैची ग्रहाची युक्ती होते की त्याचा प्रभाव पुढील 15 ते 21 दिवस राहतो. त्यामुळे संपूर्ण काळात सतर्क राहा. माझ्या प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि माझ्या नात्यात एक नवी पर्व उमटवले आहे. तुम्ही तुमचे अनमोल वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला. यावरून सिद्ध होतं की हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही सिद्ध होत आहे की तुमचे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द अजून जिवंत आहे. तुमचे संकट कितीही मोठं असू द्या, लक्षात ठेवा, रात्री अंधार कितीही गडद असला तरी सूर्य उगवण्यापासून तो रोखू शकत नाही आणि तुम्ही तर ते थेट सूर्याचाच अंश आहात. तुमचा वाईट काळ संपला. आता फक्त आत्मविश्वासाकडे पुढे पाऊल टाका. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमची समस्या लिहायला विसरू नका. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचून महादेवाकडे तुमची प्रार्थना करते. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महादेवांची, श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहू दे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, सकारात्मक राहा आणि असं सिंहासारखे गरजत राहा. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर मंडळी तुम्हाला हा राशी भविष्याचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. बाय सर्वांना.